त्या सगळ्यांची मागणी एकच आहे आमच्या साहेबांना ब्लॅक लिस्टला टाकावा। जळगाव शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलनाची धुरा सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मागील काही महिन्यांपासून सातत्याने पगार रखडत असल्यानं संतप्त झालेल्या बीव्हीजी कंपनीच्या घंटागाडी चालक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय। पगार मिळाल्याशिवाय एकही गाडी जागची हलणार नाही आणि शहरात साफसफाई करणार नाही असा ठाम पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय। ऐन पावसाळ्याच्या दिवसात हे आंदोलन सुरू झाल्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। जळगाव महानगरपालिका हद्दीतील कचरा संकलन आणि साफसफाईचं कंत्राट बीव्हीजी कंपनीला देण्यात आलंय। या कंपनीमार्फत शहरात सुमारे 100 घंटा गाड्यांद्वारे दररोज शेकडो टन कचरा गोळा केला जातोय। या कामात शेकडो महिला पुरुष सफाई कर्मचारी सेवा देत आहेत। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होत नसल्याची ओरड आहे। वारंवार मागणी करूनही पगार रखडत असल्यानं अखेर कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि आज सकाळपासूनच सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन पुकारलंय। शहरातील विविध प्रभागात जाणाऱ्या घंटागाड्या आज डेपोतच उभ्या राहिल्यात। महिला कर्मचाऱ्यांनीही हातातले झाडू बाजूला ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवलाय। पगार बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत कामावर परतणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जागोजागी पाणी साचणं, घाण होण्याचं प्रमाण वाढलंय। अशा संवेदनशील काळात घंटागाडी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे संपूर्ण जळगाव शहरात कचऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करू शकते। 2 ते 3 दिवस जरी कचरा उचलला गेला नाही तर शहरात दुर्गंधी पसरेल आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो सारख्या साथीच्या आजारांचं संकट ओढवू शकतं। त्यामुळे जळगावकर नागरिकांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे। काय सांगाल या ठिकाणी या ठेकेदारीच्या माध्यमातून सफाई कर्मचारी घंटागाडीचे आहेत ते थांबलेले आहेत, काय मागणी त्यांची मागणी आजपर्यंत मला काही कोणत्याही प्रकारे आलेली नाही। हे काम अचानक बंद झालेलं आहे। कोणत्याही कामगारांनी मला काही बंद करणार आहे किंवा त्यांच्या काही अडचण आहेत ते काय मला कोणी कळवलं नाही। हे अचानक काम बंद झालंय त्यामुळे मलाही ती काय समजत नाही अजून यांची अडचण काय। याच्यावरून एकच आहे की पेमेंट उशिरा झालेला आहे आणि त्यासाठी आपण 2 दिवसाची वेळ त्यांना मागितली, पण ते काय त्यांनी न सांगता बंद केल्यामुळे आज आम्हाला या अडचणी आलेल्या आहेत पूर्ण। त्यांचा आरोप पण आहे की तुम्ही ठेकेदारीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता असं त्यांचा आरोप आहे। असं कोणत्याही प्रकारचा आम्ही दबाव टाकलेला नाही आणि इथं सगळे स्वइच्छेने कामाला आलेले आहेत आणि सगळ्यांना कामाचा अधिकार आणि सगळे त्या पद्धतीने काम करतात। जर दबाव टाकला असता तर आजपर्यंत हे काम एवढं सुरळीत चाललेलंच नसतं। त्यांच्या म्हणण्यासाठी तुम्ही 7 तारखेचा वायदा केला होता, यावेळी पगार करायचा पण 7 नाही, यावेळेस असं कोणतं नाही। आपण दरवेळेस आपल्या कामगार कायद्यानुसार 7 तारखेला आपलं पेमेंट करावं लागतंय, आम्हालाही मान्य आहे। पण आम्हाला पालिकेचंच पेमेंट जर 4 महिने झालेलं नाही लास्टच्या, त्यामुळे आम्हालाही फायनान्शियल अडचणी येतात आणि त्या अडचणी आम्हाला दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करण्याचा टाइम लागणार आहे। आता कंपनीने काय आश्वासन दिलेलं आहे? आम्ही 2 दिवसाची वेळ मागितली आहे त्यांना। 2 दिवसात आम्ही त्यांचा पेमेंट करू शकतो। त्यांची मागणी पेमेंटचीच आहे, पेमेंट आम्ही 2 दिवसात करतो। असं कोणताही प्रकार जे सांगतात ते खोटारडा आरोप आहे, कारण आम्ही दगड आणि माती भरू नये यासाठी स्वतः भरपूर एवढं नियोजन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं आमचं नुकसान सहन करतोय की बाबा जे आमची यंत्रणा आहे आमची यंत्रणाही पूर्ण बदलली आहे त्याच्यासाठी। आणि दगड मातीला आजपर्यंत कधीच कंपनीने प्राधान्य दिलेलं नाही। कंपनी रेप्युटेड आहे, कंपनी पैशापेक्षा रेप्युटेशनला जपते। त्यामुळे हे जे सांगतात तुम्हाला कोणी हे खोटारडे आरोप करतात आणि अशा लोकांवरती आम्ही कारवाई करू। विनोद रेड्डी आहे, प्रोजेक्ट मॅनेजर। आंदोलनाची माहिती मिळताच बीव्हीजी कंपनीचे प्रकल्प प्रमुख विनोद रेड्डी आणि व्यवस्थापनानं तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली। त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तांत्रिक अडचणीमुळे पगार होण्यास उशीर झाला असून येत्या 2 दिवसात सर्व कर्मचाऱ्यांचे रखडलेलं वेतन त्यांच्या खात्यात जमा केलं जाईल असं आश्वासन रेड्डी यांनी दिलंय। मात्र प्रशासनाच्या अशा पोकळ आश्वासनानंतर आता आमचा विश्वास राहिला नाही, आधी पगार द्या मगच काम करू असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय। या संपूर्ण प्रकरणावर आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल आणि सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक आणि कंपनीच्या व्यवस्थापकांशी थेट संवाद साधलाय। पाहुयात नेमकं काय आहे प्रकरण। एकीकडे महानगरपालिका स्वच्छ शहर सुंदर शहरचा नारा देत असताना दुसरीकडे खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहरातील स्वच्छताचं अभियान राबवण्याचे काम सुरू आहे। पण गेल्या काही वर्षांपासून वेळेवर पगार होत नाही अशी ओरड येथील स्थानिक स्वच्छता आणि घंटागाडीवाले कर्मचारी करत आहे। आज त्यांचा महिना उलटला, परंतु 15 दिवस दिलेले आश्वासन देखील त्यांनी पाळलेलं नाही। या
भूमीवर त्यांनी येथील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी महिलांनी एक या ठिकाणी काम बंद पुकारलेलं आहे. आपण या संदर्भात येथील जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल, तुम्ही तुमचे पगार रखडलेले अशी तुमची मागणी आहे की किती महिन्याचा पगार तुमचा बाकी आहे? 1 महिना झालेला, 15 दिवस वरती पडलेले. दर महिन्याचं हे चालू आहे. बीव्हीजी कंपनी आज 9 महिने झालेले कंपनीला चालून, पण दर महिन्याला प्रत्येक महिन्याला 15 ते 20 तारीख आणण्यात येते. सकाळी विचारपूस केली तर ते म्हणत होते 2-3 दिवसांनी होईल. बाकीच्यांना केलं तर 22 तारखेला होईल. त्यांचे जे इथं हे लिपिक म्हणून काम करतो नदीम म्हणून, त्याने पण आम्हाला सांगितलं पगार होणार नाही 22 तारीख सांगताय. बिल महापालिका देत नाही, ते महापालिकेच्या भरोश्यावर बसलेले बिलाच्या. यांनी पहिले अगोदर बोलले केली होती आम्हाला की महापालिके बिल नाही दिलं तर आम्ही घरून पगार करू. ते तसं पण नाही काही करत आहे. तुम्हाला 7 तारखेला पगार होतो ह्या असं आश्वासन त्यांनी दिलं होतं? बरोबर दिलं होतं, लेखी स्वरूपात काहीच दिले नाही. पण त्यांनी आम्हाला तोंडी तक्रार जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा तोंडी सांगितलं 7 तारखेच्या आत पगार होईल. पण जेव्हा मग यांनी काही प्रोसेस केली नाही, मग मी लेबर कोर्टाला केस टाकली. मग 7 तारखेला ह्या येत्या कैलास साजे म्हणून अधिकारी त्यांच्यासोबत मीटिंग झालेली होती. रेड्डी सर वगैरे, गुरुलो बापू वगैरे सगळे आले होते. तेव्हा यांनी जबानी म्हणून आम्हाला लिहून दिलेलं होतं 10 तारखेच्या आम्ही पगार करू. आज 10 तारीख उलटून 5 दिवस झाले तरी पगार झालेला नाही. महानगरपालिकेची स्वच्छता जे ठेकेदाराचं काम घेतलेले हे कुठल्या कंपनीला दिलेले आणि या ठिकाणचं जे कामकाज कोण बघतंय? भारत विकास ग्रुप कंपनीला हे काम दिलेलं आहे महापालिकेने. आणि इथं मॅनेजर म्हणून विनोद रेड्डी आहे, बीव्हीजी कंपनीचे काम बघताय. इथं त्यांना विचारपूस केली ते दबाव आणण्यात येतो आमच्यावरतून. काल पण फोन चालू होते, माणसांना दबाव टाकत होते, धमकी देत होते, गाड्या हिसकून घेऊ, चाब्या पण जम घेऊन घेऊ, दुसरे कर्मचारी लावू. आम्ही आज 8-9 वर्ष, बाकीच्यांना 20-25 वर्ष झालेले. एवढ्या दिवसापासून आम्हाला कोणी त्रास दिलेला नाही होता. पण ही कंपनी जेव्हापासून आली ना तेव्हापासून आम्हाला त्रासच होतो इथं. आपल्यासोबत काही महिला देखील कर्मचारी आहेत. आपण त्यांच्याकडून या समस्या देखील जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल, तुमचा पगार रखडलेला आहे आणि आता तुम्हाला काय समस्यांना तोंड द्यावं लागतंय? नाही, पेमेंटच आमचं वेळेवर झालं पाहिजे सर, आणि जे रोज ठरला आहे तो मिळाला पाहिजे. तुम्ही यापूर्वी देखील असा पवित्रा घेतला होता का? म्हणजे तुमचं ही जी ओरड आहे ही दर महिन्याची का आजचीच आहे? नाही, हमेशाची दर महिन्याची दर महिन्याची. आता काय मागणी असेल तुमची यामध्ये? याच्यामध्ये आम्हाला फक्त 650 रुपये रोज पाहिजे आणि वेळेवर पगार झाला पाहिजे आणि कोणाचा दबाव नको पाहिजे. या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी देखील आरोप केलेला आहे की आमच्यावरती या ठिकाणी जे कामकाज करणारे अधिकारी आहेत, म्हणजे देखरेख करणारे, ते आमच्यावरती दबाव टाकतायत. आपल्या या ठिकाणी जे काही कर्मचारी आपण त्यांची संवाद साधणार आहोत. आता काय सांगाल, तुम्हाला या ठिकाणी काम करण्यासाठी काही दबाव टाकला जातोय का? तुम्हाला बातमी दिलेली आहे. जर मला उद्या उठून त्यांना सांगितलं उद्यापासून कामाला येऊ नको तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तुमचा घेईल, तुम्हाला पत्रकार लोकांना बोलाय. तुम्हाला कुठला अधिकारी आहे, म्हणजे त्यांचं नाव माहित आहे का? ते काय नाव आहे त्यांचं जे तुम्हाला आता दबाव टाकतायत? ते मला सांगतील. आता नाव सांगितलं, आता ते बोलणार नाही मला. आता सगळेजण इथे उपस्थित आहे, ते आता काहीच बोलणार नाही. मी जर बातमी बोललो आता का असं बोललो ठाकूर तू उद्यापासून कामाला येऊ नको, तर मग तुमच्याशी संपर्क साधेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन द्या मला. अशा पद्धतीने गेल्या 7 तारखेला त्यांनी पगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण प्रशासनाने दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आज आश्वासन देऊन 7 दिवस उलटले, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा पगार या ठिकाणी दिलेला नाहीये. त्यामुळे आता या संदर्भात महानगरपालिकाचे प्रशासन ठेकेदारासंदर्भात कुठले कारवाई करतील आणि काय निर्णय घेतील याकडे आता लक्ष लागून आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.